भारत हा देश की जो संस्कृती प्रधान देश, ज्याचा संस्कार आणि संस्कृती खाऊ वाटप आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मी सर्वप्रथम सन्माननीय पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय महेश दादा गायकवाड यांना आणि या दिवसाचं महत्त्व पाटील सरांनी तुमच्या समोर मांडलेलंच आहे। तो मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा चळवळ निर्माण करणारे आपल्या या सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि हिंदुत्वाचा नारा केवळ मुंबई महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात रुजणारा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आणि या जयंतीचं औचित्य साधत खरं तर सामाजिक बांधिलकी ही मला लहान बाळांपासून तर समाजापर्यंत एक माझ्या रक्तात आई की जे पावलोपावले म्हणजे रक्तामध्ये प्रत्येक पेशेपर्यंत जी गुंज निर्माण झालेले ज्यांच्या प्रेरणेने असे जे फाउंडेशन निर्माण झालेले मातोश्री गुंजाई फाउंडेशन आईच्या नावे आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या जगात आई ही सर्वश्रेष्ठ आहे आणि आईची प्रेरणा घेऊन समाजात जे सुख दुःखाला धावून जाणार आहे। खरं तर दादा मी म्हणेल आता की राजकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्र तुमचं आता वाढलेलं आहे आणि या सामाजिक क्षेत्रामधून जो आनंद मिळतो ना तो राजकीय क्षेत्रात मिळतो। सामाजिक या एवढ्या म्हणजे अनेक आम्ही पाहत असतो या भाऊंचा तर लागलेच वृत्त विशेषला काही क्षणात बरोबर आहे आणि म्हणून समाजापर्यंत आता तुमचं कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व हे पोहोचतंय आणि समाज खरोखर आज गरज आहे समाजाला सुख दुःखाला धावून जाण्याची। खरं आपण आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवतात जातात आणि त्या परिवाराला आधार देत असतात हे खूप बहुमूल्य काम आहे आणि हेच खरं चांगली कर्म आहेत। खरं तर सगळ्यांनी जोरात महेश दादांसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे। आजच्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत आणि त्यानंतर आपल्या संस्थेचे प्रेरणास्थान आदरणीय धनविजय सर हे आपण त्यांच्यामुळे ही धम्मभूमी निर्माण झालीत आणि सर्व आपण शिक्षण घेत आहोत। मी आपला जास्त वेळ घेत नाही पण महेश दादा आम्ही गेल्या 25 वर्षापासून तुम्हाला पाहतोय आणि प्रत्येक दिवस आपल्यासाठी वेगवेगळा आता ऐतिहासिक होत चालले असंच सुयश तुम्हाला पुढे मिळो आणि सामाजिक बांधिलकीने समाजापर्यंत आपण असंच ऋणी राहून काम करत राहावं। आम्हा सगळ्यांना तुमचा पुढेही हवा वाटेल आणि संस्था आणि शाळेच्या वतीने थोडंसं मी स्वार्थ पाहतोय आज सर आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या एका पालकांनी म्हणजे उबाळे म्हणून पालक आहेत त्यांनी बाहेरील परिसरात वगैरे बसवून दिलेत। वर्गात कॅमेरे बाकी आहेत आणि आमची अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या शाळेला गेल्या अनेक वर्षापासून वेळोवेळी मदत करत आहात पण आजच्या या शुभ दिनी आपल्या मुखातून संदेश निर्माण व्हावा आणि पुन्हा आमच्या प्रत्येक वर्गात तुम्हीच बसवून द्या। आम्हाला पैसा वगैरे काही नको, आमची संस्था गरीब आहे पण मात्र ऋणी राहील। आपला पुढील कार्यक्रमाला आणि पुढील शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। शाळा आहे जरी ते मातोश्रीत शिकले पण शेवटी महेश दादा हे विचाराने आणि मनाने सम्राट झाले। सरांनी म्हणताना म्हटलं की खरोखर सरांना म्हणजे दादांकडे राजकारणापेक्षा समाजकारण हे लहान लहान मुलांनी की कोरोना असू द्या किंवा नंतरचा काळ असू द्या की ज्या असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्याला भूतकाळाची जाण आहे वर्तमानाची
वर्तमानाचं भान आहे आणि भविष्याचं नक्कीच ज्ञान आहे. मी दादांनाच विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल आमच्या बालगोपालांच्या मनामध्ये तुम्ही जे घर केलेलं आहे हे आपल्या विचाराने आणि कर्तृत्वाने मी तुम्हाला यांच्या शुभेच्छेबद्दल भावी भविष्याबद्दल शुभेच्छेसाठी 2 शब्द आपण व्यक्त करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं तर मी मगापासून बघतोय, मी अनेक शाळांमध्ये जात असतो कार्यक्रमांसाठी, पण एवढी एनर्जी असलेले विद्यार्थी आपल्या शाळेत बघितले मी. म्हणजे एवढा उत्साह आणि एवढा आनंदमय हे वातावरण, मला वाटतं नक्कीच आजचा जो दिवस आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, त्याचप्रमाणे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, ही व्यक्तिमत्व आपल्या देशासाठी खूप प्रेरणादायी आहे. सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं होतं की आप मुझे खून दो मैं आपको आजादी दूंगा, कारण की त्यावेळेस देश बलिदानच मागत होता, रक्त मागत होता. काही काळानंतर आपला देश स्वतंत्र झाला, अनेक हुतात्म्याने बलिदान दिले. मला वाटतं काळानुसार अनेक हुतात्म्यांतर पडला समाजाला, पण आपल्यासारखे अनेक शिक्षक वर्ग असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी जोपासण्याचं काम केलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक वाक्य नेहमी माझ्या मनात रुजलेलं आहे की तुझ्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल ना, तू जगाच्या पाठीवरती कुठेच धावू शकणार नाही. आत्मविश्वास हा खूप गरजेचा आहे आपल्यामधला. अनेक विद्यार्थ्यांना ही महापुरुष प्रेरणादायी आहेत. सरांनी सांगितलं, गुलाबराव पाटील सर, धनविजय सर, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, आमचे विभाग प्रमुख शंकरजी पाटील, प्रशांतजी पोटे, उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी. सरांनी सांगितलं की सामाजिक कार्यामध्ये खरंच खूप आनंद मिळतो आणि वस्तुस्थिती आहे सर, कारण की आपण जेव्हा सामाजिक काम करता तर आपल्याला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, BJP असेल, शिवसेना असेल, सगळ्याला आपण आवडतं. जेव्हा राजकीय दृष्टिकोनातून माझ्यासारखा व्यक्ती जेव्हा समाजकार्यामध्ये अग्रेसर होतो तर त्याचे अनेक विरोधक तयार होतात. राजकीय आणि सामाजिक मधला फरक हा जमीन आसमानचा फरक जाणवला मला. असो, आपलं सामाजिक कार्य हे आयुष्यभर चालू ठेवेन, कारण माझ्या आई वडिलांची मला ती प्रेरणा आहे आणि आशीर्वाद आहेत. मित्रांनो, आपल्याला एवढंच सांगेल की आपण पूर्वी ऐकलं होतं बघा की पूर्वी फोन आपले कॉइन बॉक्स असायचे, बरोबर ना? आहे का माहिती कोणाला? कॉइन बॉक्स 1 रुपये टाकला की कॉल लागायचा. किती विद्यार्थ्यांना माहिती? हात वरती करा. आणि कोणी कॉइन बॉक्स मध्ये कॉइन टाकून कॉल केला होता एकदा तरी? आहे का तुमच्यातलं कोण? हा, 1-2 आहेत. ते काळ बदलत गेला. त्याच्यानंतर लोक सांगायला लागले, अनेक सायंटिस्ट, मोठे मोठे तज्ञज्ञात असणारे शिकलेले लोक सांगायचे की अरे आता फोन लावला ना समोरच्याला तो दिसेल. सगळे बोलायचे अरे काय, हा काय प्रकार आहे, कसा काय दिसेल, वायरी मधून दिसणार कसा? पण कालांतराने मोबाईल आला आणि खरोखर माणूस व्हिडिओ कॉलने दिसायला लागला की नाही? मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण एखाद्याला कॉल लावला ना, आपल्या मनातल्या गोष्टी डायरेक्ट मेसेज जातील. तुम्हाला सांगतो, गुगल हा एवढा चालाक झालाय ना, गुगल, फेसबुक. मला सर एक वस्तुस्थिती सांगतो, तुम्ही जे दिवसभरात विचार कराल ना, जे तुम्ही रील्स बघत असाल आणि तुम्ही विचार तर एखादी व्हिडिओ तुमच्या समोर यायला, ते आपोआप येणार. तुम्ही जे विचार कराल ना ते गुगलवरती तुम्ही सर्च केलं की तुम्हाला फेसबुकच एवढा ऍक्टिव्ह झाला की तुमच्या मनातल्या गोष्टी समजायला लागल्या. तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. मी अनेक वेळा ही बघितली परिस्थिती. मी जेव्हा जेव्हा काय विचार करतो ते फेसबुकच्या पेजवर लगेच येतं. म्हणजे ते आपलं मन सुद्धा चोरायला लागले. मित्रांनो, तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की हे जे आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये आपला वेळ वाया घालवू नका. अभ्यासक्रम तुमचा
सुरळीत चालला पाहिजे, तुम्ही शिक्षणाशी कटिबद्ध राहिले पाहिजे. कारण की तुमचं आयुष्यामधलं दिवस हा आपण बघतो 12 तास आपण झोपता, 6 तास शाळेत येता, मग इतर वेळ तुमचा कुठे जातो, खेळण्यामध्ये किती वेळ जातो, तुम्हाला फ्रेश होण्यामध्ये किती वेळ जातो, ह्याचं एक कॅल्क्युलेशन केलं पाहिजे की आपण जगतोय किती आणि त्या जगण्यामध्ये आपण आपली क्रियाशील किती असते, आपण काम किती करतोय, आपल्याला येणाऱ्या फ्युचरमध्ये आपल्याला काय बनायचंय. त्यामुळे याचं भान असणं खूप गरजेचं आहे. एक मिनिट हा वेगाने चालल्यास आज स्पर्धेचं युग चाललंय. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, इंटरनेटचा युग आहे हा. आणि ह्याच्यामध्ये आपले प्रत्येक ठिकाणी आपले एक प्रतिस्पर्धी बसलेला आहे. तुम्ही कलेक्टरची UPS MPSच्या परीक्षा द्यायला जाल तर त्या ठिकाणी तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्यापेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी तिथे कसरत करतोय. त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच मेहनत करावी लागेल. तुम्ही जर आता मेहनत केली नाही तर तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचं यश मिळणार नाही. तुम्हाला एकच सांगतो मी की तुमचा एक स्वतःचा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा तुमचा स्वतःचा वेळ कशामध्ये जातोय, तुम्ही क्लासेसला किती वेळ देताय, शाळेत किती वेळ देताय, ह्याचा तुम्ही रोज त्याचा एक परिक्रम तयार केला पाहिजे. पूर्वी मी ज्या शाळेत शिकत होतो तिथे शिक्षक आम्हाला सकाळी 5ला उठायला लावायचे, शाळेत होमवर्क करायला बोलवायचे. अक्षरशः त्या ठिकाणी जर झोप यायची, मी तर झोपायचो अक्षरशः 5 वाजता आणि सकाळी परत 7 वाजता शाळेत यायचं. आज विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की अनेक आपल्या जीवनामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असतात, हुतात्मे असतात. आपल्याला सांगेल की आपल्या आईवडिलांकडनं आपण एक आदर्श घ्यावा की आपल्यासाठी काटकसर करतायत, त्याग करतायत, अनेक गोष्टी त्यांना हव्या असतात ते तुमच्यासाठी पुरवण्याचं काम करतायत. पूर्वी अनेक आई वडील असे होते की आमची मुलं बाळा मोठी होऊन आम्हाला सांभाळ करतील आमचा. आत्ताचे आई वडील थोडेसे बदललेले आहेत. आत्ताचे आई वडील की बाबा तुम्ही शिका, तुम्ही मोठे व्हा, तुमच्या पायावर मोठे व्हा, तुम्हाला हवं ते आम्ही शिक्षण देतो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असे उभे राहा की तुम्हाला कोणती सहाऱ्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आई वडिलांची कदर करा. आज ही आपल्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अक्षरशः रोडवरच्या दिव्याखाली अभ्यास करायचे, 10 बाय 10च्या खोलीमध्ये अभ्यास करायचे. म्हणजे एवढं आयुष्य 4 ते 5 वर्ष जे असतात त्यांची आई त्यांच्या जीवनातून निघून गेल्यानंतर काय माणसावरती वेदना असतात, वेदना बाजूला ठेवून ते शिक्षण घेत राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तेव्हा त्यांच्या जिजाऊ माऊली यांनी सांगितलं की स्वराज्याची स्थापना करायची आहे, दीन दुबळ्या शेतकरी महिलांवरती अत्याचार होतात ते सगळ्यांवरती तुला लढा द्यायचा आहे. त्यावेळेस शिवाजी महाराज 5 ते 6 वर्षाचे असताना त्यांना तलवारीचा सराव म्हणून करायला नेहमी परीक्षक असायचे. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस जिद करायचे की मला पांढरा घोडा पाहिजे, मला तांबडा घोडा पाहिजे. तेव्हा जिजाऊ म्हणायचे की तुला पांढरा घोडा आणून देऊ पण तू पहिला सराव कर. बघा आजचे मुलं काय मागतात, बर्गर, पिझ्झा, मोबाईल. असं दाखवतात की आम्ही आईवडिलांवरती उपकार करतोय, आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी हव्यात. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बघा, घोडा, त्या घोड्यावरती सवारी करून युद्धासाठी तयारी असलेली एक रणनीती त्यांची त्या वेळेस डोक्यात शिरत होती. म्हणजे एक छंद पण आणि एक लढा देण्याचा एक प्रताप करण्याचा प्रयत्न सुद्धा. म्हणजे ह्या गोष्टी जर आपण जीवनामध्ये जर सार्थ केला तर मला वाटतं तुम्हाला कुठेच अपयश मिळणार नाही. तुम्ही हे जे 16 वर्ष आहेत, आज मला वाटतं 10वी पर्यंत 16 वर्षाचे आपण होतात, आज 5वी पासून जर आपण 10 वर्ष जर दिले ना शिक्षणाला, मला वाटतं की आपल्यामधला एक इंजिनियर, डॉक्टर, कलेक्टर, वकील म्हणजे IAS ऑफिसरपर्यंत आपण मजल माराल. ते काय आकाशातून आले नाही, आपण आपल्यामधूनच मराठी माध्यमातूनच अनेक CA
कलेक्टर असे झालेले आहेत. त्यामुळे आपल्यामधलं कॉन्फिडन्स घालवू नका. एवढंच या ठिकाणी म्हणेल, आपल्या सगळ्यांना खाऊ आणलेले, वह्या आणलेल्या, याचा वापर वह्यांचा चांगला करा. आम्ही लोक पूर्वी 5च्या पानावरती काही ना काही मित्रांचे चित्र काढायचो, शिक्षकांचे चित्र काढायचो. जवळजवळ 4, 5, 10 पानं माझे, अर्धी वही माझी फाटून निघायची. तर मला वाटतं की तुम्ही लोकांनी मागचा पेज हा आपला दिवसाभरचा आपला काय उपक्रम असेल तो त्याच्यासाठी वापरा, जेणेकरून तो पान पण शाबूत राहील आणि तुम्ही जे दिवसभर जे तुमची अपडेट असेल ती एखाद्या शिक्षकाने बघितल्यानंतर तुम्हाला शाबासकी मिळल्याशिवाय राहणार नाही, कौतुक केल्याशिवाय शिक्षक राहणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात एवढंच या ठिकाणी म्हणेल. आणि आपल्या शाळेतला एक MBBS MD मेडिसिन झालेला विनीत महागावे हा झालेला खरंच सर कौतुकास्पद आहे. आणि सरांनी मगाशी सूचना केली कॅमेऱ्याची, मी पुटींकडे माझ्या वतीने फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून कॅमेरा पाठवून देतो. एवढंच या ठिकाणी म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. बाकी जे स्काउट गाइड किया आपको एक फक्त पहिले चलो ये नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या परिसरातील त्यांना सर्वजण ओळखतात, लहान मुलापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ओळखतात. असे तसंच ज्या ज्या ठिकाणी संकट असतं त्या संकटाच्या दुसऱ्या मिनिटात ते तिथं पोहोचतात व त्या कुटुंबाला असेल मदत करतात. असे महेश दादा गायकवाड आपल्या शाळेत आले. त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, तुम्हाला पुढे भविष्यात अभ्यास करण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी मार्गदर्शन केलं. वह्या दिल्या, वह्या आणलेले तुमच्यासाठी, चॉकलेट्स खाऊ आणलेले. आणि प्रत्येक क्षेत्रात कला क्रीडा कोणत्याही क्षेत्र असो असं कोणतेही क्षेत्र नाही की त्यांनी त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी एखाद्याला मदत केली नाही. असे महेश दादा आपल्या शाळेत आल्याबद्दल, त्यांचा बहुमोल वेळ आपल्याला दिला त्याबद्दल मी त्यांचे आपल्या शाळेच्या संस्थेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, त्यांनी आपल्याला चॉकलेट्स वाटले. तसंच दरवेळेस ते आपल्याला प्रत्येक कामासाठी मदत करतात. अशा सर्वांचे मी शाळेच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद.